मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की मुघल सम्राट जहांगीराच्या दरबारात एक असा इंग्रज होता ज्याला जहांगीराने चक्क इंग्लिश खान ही पदवी दिली होती आणि हा होता कॅप्टन विल्यम हॉकिन्स। 1608 मध्ये हेक्टर नावाच्या जहाजातून तो व्यापाराच्या उद्देशाने भारताच्या सुरत बंदरावर उतरला होता आणि जेव्हा हॉकिन्स सम्राट जहांगीराला भेटायला आग्र्याला पोहोचला तेव्हा एक मोठी गोष्ट घडली। ती म्हणजे हॉकिन्सला चक्क तुर्की आणि फारसी भाषा उत्तम बोलता येत होत्या आणि कोणत्याही दुभाषाशिवाय म्हणजेच कोणत्याही ट्रान्सलेटर शिवाय थेट संवाद साधल्यामुळे जहांगीर इतका खुश झाला की त्याने हॉकिन्सला आपल्या दरबारात मनसबदार बनवले आणि त्याचे लग्न एका ख्रिश्चन मुलीशी लावून दिले। मात्र पोर्तुगीजांच्या विरोधामुळे त्याला व्यापाराची अधिकृत परवानगी मिळाली नाही, पण त्यानेच ब्रिटिशांसाठी भारताचे दरवाजे उघडले होते। मित्रांनो, इतिहासातील ही रंजक माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक फॅक्ट्ससाठी आपल्या ज्ञानेश या चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय अँड सी यू।